पाणी आणलंय मेत्रे साहेबांना आणि तानवाडे साहेबांना. मग ह्याच्यात पाण्याच्या विषयात कल्याण शेट्टीचं काहीच नाही आम्ही असं म्हणतो. ते एवढा कोट बोर्डालाच आहे. विकास काम काय समोरच्या आमच्या डोळ्यासमोर नाही आहे. उजनी धरणाचं पाणी कुरनूर धरणामध्ये येऊन पडायला जवळजवळ 21-22 वर्ष लागले काम व्हायला. जे पुढारी आहेत ते त्यांचा बी विकास झालाय आणि थोडंफार गावचा विकास झालाय. कुरनूरच्या मेन म्हटलं तर तेकोते साहेबांनी लई प्रयत्न केल्यामुळे ते कुरनूर धरणाचं पाणी आलेलं आहे सध्याला. म्हणलं ते बीजेपी काय फसवागिरी सरकार आहे. बीजेपी सरकार शेतकऱ्याचं बाजू धरत नाही, गोरगरिबाच्या बाजू धरत नाही. फक्त त्यांनी काय करू लागले तर स्वतः कल्याण कसं होतं ते बघू लागले. आणि पहिलं पाण्याचा प्रश्न हा मेत्रे साहेबांनी केलाय आणि कल्याण शेट्टीनं पाणी आलंय यांच्या काळात. पुढारीचे खिशा भरून घेतलेत, घर भरून घेतलेत आणि गावचा 4ने विकास झालाय आणि पुढारीचं 12ने विकास झालेला आहे. यांनी आणलं नाही पाणी नाही. कुठलं 2.5 वर्षामध्ये पाणी आणतंय नाही. वीज बिल माफ नाही. शेतकऱ्याचं नाव काढलं तर मी फाशी घेतो. शेतकऱ्याचं नावच घेत नाही त्यांना. नाव शेतकऱ्याचं नाव यानं घेतलं ना, तुम्ही काय सांगतो ते ऐकतो. आता त्यांनी लाडकी बहीण योजना काढली. फक्त त्यांनी लाडकी बहीण योजना कशासाठी काढली म्हणजे आपल्या लोकसभेला त्यांना दणका बसलाय. दर्शक हो नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मतदानाची जी प्रचार यंत्रणा आहे ती अवघ्या काही तासात बंद होणार आहे. मतदानाचा प्रचार जो आहे तो आता काही तासात थंडावणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कुंभारी या गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत. इथल्या जनतेच्या नेमक्या भावना काय आहेत, इथल्या विद्यमान आमदारांनी कामं केलीत का आणि येणाऱ्या आमदारांकडून यांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण यांच्याशी थेट बातचीत करूयात. या ठिकाणी दादा बसलेत. काय सांगाल मामा? बोला. माझं नाव नवनाथ प्रल्हाद काळे. कुठे राहिला? इथं कुंभारी. कुंभारीत कामं झालीत का? झालेत. कोण केलीत कामं? सचिन दादा कल्याण शेट्टी. मैत्री साहेबांनी? मैत्री साहेबांनी पण केलंय पहिला. म्हणजे एकूण सगळे कामं झालीत? सगळे कामं झालेत. अजून काय उर्वरित आहे ते पण कामं होणार आहे. आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आमदार म्हणून हे पहा, आमचं म्हणणं एक आहे, आमदार हा सचिन दादाच होणार आहे. आणि हे पहा, गोरगरिबांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी त्या पहिला मिटवल्या पाहिजे लोकांनी. एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. आणि ज्या माणसाकडनं समाजाचे जर कामं होत आहे, गोरगरिबांचे कामं होत आहेत, त्यावर अवश्य ते निवडून येणार. आणि सचिन दादा आमचं मत आहे. पंडित तिमडे काय गावात कामं वगैरे झालीत का? भरपूर कामं झाले. भरपूर कामं कोण केलीत काम? काय दादाने केलं. सचिन दादा. मैत्री साहेबांनी? मित्र साहेब तेव्हा नव्हतेच. आता सध्याला 2.5 वर्षात दादाच्या हातात काम भरपूर झालं. हे कुरनूर धरणाला मैत्री साहेबांनी पाणी आणलं म्हणते, नेमकं पाणी कोण आणलं? नेमकं पाणी आता पहिल्यापासून कोण आणलं ते आपल्याला तर माहित नाही. सध्याला तर आता दादा आणलेत म्हणते, ते दादाच म्हणणार ना. तानवडे साहेबांनी पण आणले म्हणते. पहिला त्यांच्या काळात त्यांनी देखील त्यासाठी खूप झटले. लई झटले. कुरनूरच्या मेन म्हटलं तर तेकोते साहेबांनी लई प्रयत्न केल्यामुळे ते कुरनूर धरणाचं पाणी आलेलं आहे सध्याला. म्हणलं माझं नाव PR बिराजदार. कुठल्या इथले? कुंभारीचेच. कुंभारीचे. कुंभारीत विकास वगैरे झालाय का? विकास झालाय ना, झालाय विकास. कोण केलं काम? कामं दोन्ही आमदारने केलेत. आणि पहिलं पाण्याचा प्रश्न हा मेत्रे साहेबांनी केलाय आणि कल्याण शेट्टीनं पाणी आलंय यांच्या काळात. मग याचं श्रेय कोणाला देणार? कोण आम्ही मेत्रे साहेबांना देणार आहे. मैत्री साहेबांनाच का बरं? मग कल्याण शेट्टी म्हणतात की मी पाणी आणलो म्हणून. मग वागाव म्हणतोय. हा, पाणी आणलंय मेत्रे साहेबांना आणि तानवाडे साहेबांना. मग ह्याच्यात पाण्याच्या विषयात कल्याण शेट्टीचं काहीच नाही आम्ही असं म्हणतो. भुताळी सिद्धाणा कळगिळे कुंभारी. कुंभारीत कामं वगैरे झाली का? विकास कामं? कुंभारीत कामं ते पहिला आमचं ते काँग्रेस पक्ष असतापासून आमचा विकास झालेला आहे. आता काय नवीन काय नाही. भाजपचं कार्य? नाही बोर्डालाच आहे. ते एवढा कोट बोर्डालाच आहे. विकास काम काय समोरच्या आमच्या डोळ्यासमोर नाही आहे. फक्त काम बोर्डावर? बोर्डावरच आहे. मग आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहिजे? आम्हाला काँग्रेस, सिद्धाराम मेत्रे. काँग्रेसच का? काँग्रेसच पाहिजे. का बरं? काँग्रेस पहिल्यापासून तुम्हाला सांगायचं म्हणजे देश स्वतंत्र पासून त्यानंच केलेलं आहे. देश स्वतंत्र महात्मा गांधीने केलेलं आहे. भारत देशाची घटना आंबेडकरने लिहिलेलं आहे. त्याचं तत्वज्ञान नेहरूने लिहिलेलं आहे.
भारत देशाला गोरगरिबाला शेती घर वाटप केलं इंदिरा गांधीने. गरीब हटाव इंदिरा गांधी, इंदिरा झोपडपट्टी आहे, इंदिरा झोपडपट्टी किती इंदिरा गांधीचं आहे. त्या सुगडी त्यावेळेस 72 दुष्काळामध्ये मी 16 वर्षात होतो. सडकाला गेलो. भारत देशात रोडकाला किती रोड आहे ना. आम्ही कामाला गेलो, शाळा सोडून शेतात काय नव्हतं, शेत पाणी नाही, पाऊस नाही. कामाला गेलो, 3 रुपये पगार देत होतं. तिथं खड्डा मारायला जात होतं. त्यावेळेला सुगडी खात होतं, अन्न मिळाला नाही. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत आम्ही काँग्रेसशी दुसरं करत नाही. होनराव कुंभारेचे कुंभारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकंदरीत कामं झालीत का? भरपूर कामं झालीत की. हा. हो, काय एखादं काम सांगताय? कुंभारी गावात कमीत कमी गेनशील मंदिर, सभामंडप म्हणा, रोड म्हणा, महादेव मंदिर, सभामंडप, रोड आणि अंतर्गत रस्ते भरपूर झाले. सगळं टोटली कमीत कमी 60-65 वर्षात कधी झाले नव्हते. आता हे आज सचिनदादांनी 5 वर्षात भरपूर कामं निधी आणून केलेत. कुरनूर धरणाला पाणी सिद्धाराम मैत्रिणी आणलं म्हणतोय सचिन कल्याण. मग 15 ते 20 वर्ष त्यांनीच आमदार होते. मेत्रे साहेब का आणले नाही. मग सचिन दादा 5 वर्षात सगळं काम करून दाखवले. योगीराज कटारे कुंभारी. कुंभारीत विकास वगैरे झालाय का? कुंभारीत विकास झालाय, पण जे पुढारी आहेत ते त्यांचा बी विकास झालाय आणि थोडंफार गावचा विकास झालाय. पुढारींचा काय विकास झाला? पुढारीचे खिशा भरून घेतलेत, घर भरून घेतलेत आणि गावचा 4ने विकास झालाय आणि पुढारीचं 12ने विकास झालेला आहे. आणि आमचं हे अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी जे आहेत ते पुढारींना निधी दिलेत, ग्रामपंचायत सदस्यांना दिलेत. सगळं ते लोक पैसे हडप केलेत, पण 12ने त्यांच्या खिशामध्ये 4ने काम असं आहे. म्हणजे इथल्या पुढाऱ्यांची घरं भरलेली आहेत. हा, पुढाऱ्यांचं घर भरलेलं आहे. कुठं बी मला विचारा, मी हेच प्रश्न सांगणार. काय अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सध्या कोणाच्या? सचिनदादा कल्याण शेट्टी. सचिन दादा कल्याण शेट्टीच का? कामं भरपूर केले, निधी भरपूर दिले आमच्या गावात. पाणी आणले, रामपुरा तलाव भरून घेतले, हणमगाव तलाव भरून घेतले. पाणीदार आमदार आहेत सध्या. सिद्धाराम मैत्री म्हणतात की मी पण पाणीदार आमदार आहे म्हणून. मग 15-16 वर्ष झाले आता आणलंच नाही की त्यावेळेला. आता दादा का आणले? दादाच आणले पाणी. दादा चांगले. हो. पण आता आम्हाला इथं काही नागरिकांनी बोललं 2-5 वर्षात काय पाणी आणायचं होतंय का? 15-20 वर्षाचं श्रेय तानवडे साहेब असतील किंवा मैत्री साहेबांचं श्रेय म्हणले. नाही, तानवडे साहेब बी भाजपच होते ना. ते सगळं मिळूनच आणले. तर पण मैत्री साहेबांनी यासाठी खूप झटलं म्हणून आता इथल्या नाही, आता 2-2.5 वर्ष दादा हे करून पाणी आणले. आपलं सगळं हणमगाव हे सगळं नदी सगळं पॅक झालं. आता अक्कलकोट मध्ये कामं झालीत का? ते तिकडं का तर काय झालंय उगा नाव आहे तुमच्या मतदारसंघात कुठलं इथलं कामच नाही. उगा भाषण मध्ये सांगताय ते करतो, हे केलो, तिथं 10 कोटी दिलो, 12 कोटी. कुठलं 12 कोटी? कुठलं काय दिलंय? दिलं नाही. काय नाही. इथं आमच्या गावात कुठं काय दिलंय? कुठं काम केलंय? कुठंच नाही. उगा बोर्डाला आहे बघा, इथं मोठं बोर्ड छापून ठेवलंय, तिथं केलो, एवढा रोड केलो, हे सांगताय. आता तिथं नागरिकांनी आम्हाला म्हटलं की कुठल्या तरी मंदिराला कितीतरी कोटी रुपये दिले म्हणून. नाही दिलंच नाही. दिलं नाही. नाही अक्कलकोटला पाणी वगैरे आणलं म्हणतात की होते. नाही, मेत्र साहेब आणलं पाणी. त्यांनी म्हणतात त्यांनी आणलं. मी 2.5 वर्षाचं हिने कुठलं आणतं पाणी? यांनी आणलं नाही, त्यांनी केलंय. मैत्री साहेब. ते आमचं देवकते साहेब होतं, त्यांनी हिनी सगळं मिळून त्यांनी आणलं पाणी. हिने आणलं नाही पाणी. सध्याच्या आमदार नाही, कुठलं 2.5 वर्षामध्ये पाणी आणतं नाही. मी मळसिद्ध गुंडे, राहणार कुंभारे. 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. तरी आपल्या गावात सध्याला माझ्या माहितीप्रमाणे मेत्रे साहेबाचंच वर्चस्व आहे. आणि ते BJP काय फसवागिरी सरकार आहे. BJP सरकार शेतकऱ्याचं बाजू धरत नाही, गोरगरिबाच्या बाजू धरत नाही. फक्त त्यांनी काय करू लागले तर स्वतः कल्याण कसं होतं ते बघू लागले. कुठल्या बी योजना गोरगरिबापर्यंत त्यांचं पोचत नाहीत. फक्त त्यामध्ये स्वतःला कसं फायदा होतं ते बघतात. सिद्धाराम इकडे का सिद्धाराम मेत्रे साहेबाच्या अगोदर आपले दक्षिण तालुका हे देवकत साहेबांच्या अंडरकट टेकिंग होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्यावेळेला देवकत साहेब, मेत्रे साहेब सर्वजण मिळून आपलं इथं पाणी परिषद घेतलीत. त्या पाणी परिषदेमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्या कारणानं त्यांच्या हस्ते आपल्या अक्कलकोट तालुका वंचित आहे, माळरान आहे, शेतकऱ्यांना पाणी नाही, शेतकऱ्यांना काहीतरी आपण कल्याण करावं म्हणून त्यांनी पाणी परिषद घेऊन तिथं भूमिपूजन केलं.
भूमिकेजन घेऊन आता स्वर्गीय देवकते साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब त्यांनी पाया रचून गेलेत. आणि कुरनूर धरण काय ना, बाबासाहेब तानवडे यांनी प्रकल्प, त्यांनी योजना आणली. त्यांनी योजना आणली, अचानक त्यांचं अपघाती निधन झालं. पुढं म्हेत्रे साहेबांनी पोटनिवडणूक लढून निवडून आलेत. त्यावेळेला त्यांच्या पावलाशी पाऊल टाकून ते उजनी धरणाचं काम पूर्ण करून घेतले म्हेत्रे साहेबांनी. परत मध्यंतरी सिद्धराम पाटील आलेत, त्यांनी सुद्धा त्यांना पायात त्यांचा हात धरून त्यांनी तसंच सरकत आणलेत. जवळजवळ ते कुरनूर धरणाचं पाणी, उजनी धरणाचं पाणी कुरनूर धरणामध्ये येऊन पडायला जवळजवळ 21-22 वर्ष लागले काम व्हायला. 21-22 वर्ष त्यांनी राबून काम करून घेतले. शासनाकडनं निधी टप्प्याटप्प्याने निधी आणून कॅनल तयार करून घेऊन 2.5 वर्षामध्ये उजनी ते अक्कलकोटपर्यंत कॅनल तयार होतं का? 2.5 वर्षामध्ये होत नाही, शक्य नाही. 22 वर्ष त्यांनी सतत त्या पाण्यासाठी झटले तर. आणि म्हेत्रे साहेब, बाबासाहेब तानवडे, सिद्धराम पाटील यांना त्यांना श्रेय जात आहे. हे 2.5 वर्षामध्ये यांनी आणले काही नाही. यांनी उगा कागदपत्री केले तर त्याच्यासाठी काहीही केलं नाही. आम्ही हाताला मत घालणार एवढंच आहे. का बरं हातालाच का बरं? आम्ही पहिल्यापासून, आम्हीच्या वयापासून आम्ही मतदान कवापासून घालायला लागला, आम्ही हातालाच मत आहे. सिद्धराम मैत्रे इथले आमदार काँग्रेसचे आहेत, आता उमेदवार आहेत. सिद्धराम मैत्रेंचं एखादं काम सांगताय? काय एक काम केलेलं त्यांनी? सगळे केलं काम. काय केलं? आपल्या गावात रोड केलंय, सगळं केलेलं आहे. विद्यमान आमदारांनी सचिन कल्याण आम्हाला काय तेवढं हे नाही, त्याचं पर्याय नाही आमचा. नाहीये, संपर्क नाहीये. गोरगरिबांची कामं झाली नाहीत. गोरगरिबांची कामं आता होत आहे. मी आदिवासी पारधी समाजाचा आहे. माझ्या समाजाचे तर असं आता शासन आम्हाला मदत करतच आहे आणि शासनाच्याच पाठीशी राहणार आहे आम्ही. आणि माझ्या आदिवासी पारधी समाजाचा जाहीर पाठिंबा आहे सचिन दादांना. मग आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून होणार? येणाऱ्या काळात आमदार म्हणून सचिनदादाच येणार. सिद्धरामप्पांचा पाठिंबा सिद्धराम मैत्रे साहेबांना भेटलेला आहे. त्याचा कुठेतरी फरक पडून सचिन दादांची मतं फिरतील असं बोललं जातं. काय नाही, तसं काय होणार नाही. होणार नाही. तसं काय होत नसतं. ते दोघं जण एकमेकांसंग लढलेले माणसं आहेत. ते त्यांनीच मिळाल्यानंतर आता तालुक्यात चांगलं होणार का वाईट होणार ते सांगा. तसं होत नसतं. लोकांच्या मनात ते वेगळंच आहे आणि लोक सचिनदादाला निवडून आणतील हे असं वाटतंय. मग आता येणाऱ्या काळात कुणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल? मी म्हेत्रे साहेबांना आवड. मैत्रे साहेब, पण इथे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी होते. सचिन कल्याण शेट्टीने खूप कामं केली म्हणतात नागरिक. हा म्हणते ते काय काम केलं, थोडं केलं की नाही केलं नाही असं नाही. पण आमदार आमच्या ह्याच्यात म्हेत्रे साहेब आहे. मैत्रे साहेबच. मैत्रे साहेबांना सिद्धराम अप्पा पाटलांचा देखील पाठिंबा मिळालेला. हा होय होय. काय सांगाल? मिळालाय ना त्यांना पाठिंबा मिळालाय. चांगलं आहे त्यांचं बी आता सध्याला. शेवटी मतदाराच्या ह्याच्यावर आहे. या सरकारनं शेतकऱ्याचे वीज बिल नाही वीज बिल आता हे वीज बिल माफ नाही. शेतकऱ्याचं नाव काढलं तर मी फाशी घेतो. शेतकऱ्याचं नावच घेत नाही त्यांना. नाव शेतकऱ्याचं नाव यानं घेतलं ना, तुम्ही काय सांगतो ते ऐकतो. लाडकी बहिणीला म्हणजे त्यानं लाडकी बहीण सांगतो. लाडकी बहिणीचे पैसे आता तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण पैसे तर आम्हाला पाठवतो 1,500. आमच्या पैसे मोबाईल, आमच्या घरात 4 मोबाईल येतात. एक मोबाईलला 350 रुपये. 4 मोबाईलचं किती झालं? 1500-1600 रुपये झालं. त्यानं देतं आम्हाला 1,500 रुपये. आमचं गेलं तिथं 1500-1600 रुपये. आणि दुसरं काय, आता शेतकऱ्याचे आता तेल 100 होतं 150 झालं. शेंगा 100 होतं 150 झालं. सगळे सोनं 70 होतं 80 झालं. असं 85 झालं. सगळा भाव वाढून शेतकऱ्याची आम्हाला लाडकी बहीण नको. आम्हाला 10 रुपये किलो, मग 10 रुपये 100 असले 90 रुपये केला ना, वर्षाला आम्ही 10,000चा माल भरतो. वर्षाला 10,000 रुपयाचा माल, महिन्याला 10,000 रुपयाचा माल भरतो. आता 15,000 जायला लागला. लाडकी बहीण आता इकडे जायला लागला. आम्हाला काय नाही, शेतकऱ्याला कर्ज माफी करावं, शेतकऱ्याला वीज बिल माफी करावं. हे केलं ना आम्हाला बस, आम्ही शेतकरी चांगलं आम्ही करून खातो. आम्हाला बाकीचं आम्हाला दुसऱ्याला काय नाही वाटायचं नाही. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आमचं चांगलं केलं. काँग्रेस पक्षामुळे आम्ही जिंदा आहे. काँग्रेस आम्हाला काय पाहिजे ते काँग्रेस पक्षामुळे आजपर्यंत आहे. मग आता येणाऱ्या काळात तुम्हाला आमदार 100% सचिन 100% निवडून येणार. आणि गेल्या वेळेच्या जास्त लीड नाही येणार. परत सिद्धरामप्पा पाटलांचा सपोर्ट काही फरक पडणार नाही. काही होणार नाही. ते जनता तर सगळं सुज्ञ झालेत. जनताला सगळं माहिती आहे आता बाबा कोण कसं काय.
माणुसकी नात्याने सचिनदादा 100% निवडून येतील आणि मंत्री पण होतील. मंत्री होते हो 100% मंत्री पण होतील. मग आता येणाऱ्या काळात आपलं सचिनदादा सचिनदादा. भरपूर मतांनी दिली. सिद्धरामप्पाच्या पाटलांचा सपोर्ट मैत्री साहेबांना मिळालेला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एक गट्टा मतदान सिद्धरामप्पांच्या मागे आहे. नाही हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, असं काय होणार नाही. शक्यच नाही. मग आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून कुणाला पाहायला आवडेल? येणारा तो बघा हा दोघं जण त्यांना आमचं कुठलाही पक्ष नाही, त्यांनी बी तेवढंच हे बी तेवढंच, पण ह्या दोघांमध्ये अपक्षाला मत दिलेलं चांगलं. का बरोबर? हा म्हणजे हे बी नको ते बी नको. आमच्या गावात एक टेम्पोला उभारले ड्रायव्हर, एकदम गरीब माणूस आहे, तो अपक्ष म्हणून भरलाय, त्याचं चिन्ह आहे ऊस. त्या मुलाला दिलं तर चांगलं मला असं वाटतंय. हा आणि इकडे मेहते साहेब बी नको आणि इकडे कल्याण शेट्टी बी नको. नको दोघं नको. आणि हे लोक सर्वसामान्यांना बघत नाहीत ना, येते फक्त पुढारी लोकांना बघ, खिशा भरतेत जातात. गरिबांची कामं करत नाही. हे कुठलं काम करत नाहीत काय नाही. सगळे त्यांचे फक्त नाव पुरतं आहे ते लोक. ठिकाणी मामा बसलेत. मामा काय सांगत? तिने काय सांगितलं तेच. काय गावात काम वगैरे झाले? नाही हे तिने काय सांगितलं ना, आम्हाला काय सांगायला येत नाही, आम्ही अनपढ माणूस आहे, ते शिक्षण आहे. तुम्ही जास्त त्यांच्यापेक्षा जास्त आहे हो, जास्त आहे, वयाने जास्त आहे. बघितलं, जास्त हे मतदान बघितलं जास्त, आमच्या तेवढ्यामध्ये नादेच नाही ना. मग काय आता कोणाची हवा आहे सध्याला इकडं? आता सांगितलं का नाही ना त्यानेच. आता त्यांनी लाडकी बहीण योजना काढली. फक्त त्यांनी लाडकी बहीण योजना कशासाठी काढली म्हणजे आपल्या लोकसभेला त्यांना दणका बसलाय. त्यामुळं त्यांनी काय केले, ती फक्त तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटक या राज्यामध्ये आपलं काँग्रेसचं सत्ता आहे. त्यांनी पंचसूत्री धोरण राबवलेत. इलेक्शन झाल्या लगेच एका मिटिंगमध्येच त्यांनी महिलांना 2000 रुपये जाहीर केलेत आणि महिलांना मोफत बस केलेत. असं करून त्यांचं पाठपुरावा, त्यांचा विचार ऐकून, त्यांच्या विचारावर यांनी अभ्यास करून यांनी आपल्या महिलाचं तरी आपल्याला मतं पडतात म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना काढली. त्यांनी लाडकी बहीण योजना केव्हा काढायला पाहिजे होतं? उद्धव साहेबाच्या हातात सरकार घेतल्यावर लगेच जर काढलं असतं ना, काय यांनी देशाच्या महिलासाठी काहीतरी केलेत कल्याण आपल्याला वाटत होतं. एकदम आता लोकसभेला दणका बसला की लाडकी बहीण आलं कुठलं. आता आपलं सरकार पंचसूत्री कार्यक्रम काढलेत. म्हणजे आता त्यांनी पहिल्या मीटिंगमध्येच त्यांनी महिलांना 3000 रुपये देणार आहेत आणि शेतकऱ्यांना 3 लाख कर्ज माफ करणार आहेत आणि रोज सुशिक्षित बेरोजगारांना 4000 रुपये भत्ता देणार आहेत. सरकारनं लाडकी बहीण योजना दिली. लाडकी बहिणीचा कुठेतरी भाजपला याचा परिणाम दिलंय. सरकारनं लाडकी बहीण योजना आणलंय, पण हे योजना भाव वाढ केलेत. हे आपले पैसे आपल्याला देतात. भाव वाढ किती झालाय? तेलाचा भाव काय आहे आज सध्या? कितल्या धान्याचं सोनं किती गेलंय? पेट्रोल काय भाव आहे? ह्याच्यामुळं भाव वाढवून आमचं पैसे आम्हालाच देऊ लागलेत. सरकारवर यावर काय सरकारवर काहीच नाही नाराज वगैरे? नाराज सरकारवर आम्ही भरपूर आहोत. महायुती सरकार म्हणते की शेतकऱ्यांचे शक्यच नाही. वीज बिल कागदावरच माफ आहे. आम्ही प्रत्यक्ष MSCB मध्ये चौकशी करून आलो. त्यांचं पत्रच MSCB ला येऊन पोचलं नाही. त्यांचं पत्रच मी स्वतः चौकशी केलो, अजून आपल्याला लेटर चाललं नाही म्हटले तिने. कुठलं माफ काय? आपल्याला त्यांचं काहीतरी पोचायला पाहिजे होतं ना. तुमचं एवढं बिल माफ केलं म्हणून आपल्याला शेतकऱ्याला काही बी मिळालं नाही. मात्याचं काहीतरी ओशी काय प्रत आपल्याला मिळायला पाहिजे ना शेतकऱ्याला. उगा वाऱ्यावर म्हटल्यासारखं कसं चालतं? ते सर्व वाऱ्यावरचं राजकारण आहे त्यांचं. प्रत्यक्षात काँग्रेस सरकार, मला सांगा, ब्रिटिश सरकार हटून जवळ 1947 पासून आजपर्यंत काँग्रेस सरकार सत्तेमध्ये येऊन सर्व आपलं महाराष्ट्राचं, भारतचा विकास केलेत. यांनी काय आता उठून आले तर त्यावेळेला यांनी कुठल्या एक शाळा बांधला नाही. सर्व काँग्रेसवाले बांधलेले शाळा आहेत. त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेत. बरोबर आहे ना? उगा मध्ये उठून मी केलं म्हणजे कसं होतंय? आज आपण आलो होतो अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कुंभारी या गावामध्ये. इथल्या नागरिकांशी आपण आताच बातचीत केली की इथली जी फाईट आहे ही कडवट होणार असल्याचं एकंदरीत इथल्या नागरिकांनी राजनीती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं. तुम्हाला काय वाटतं की अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? तुम्ही देखील राजनीती न्यूज चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, कुंभारी.